मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात. मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज. हवामान खात्याने वर्तवला अंदाज. सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता. मुंबई शहरासह उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला. लोकल सेवेची वाहतूक सध्या सुरळीत, तर मुंबईतील रस्ते वाहतुकीवर सुद्धा अद्याप पावसाचा परिणाम नाही. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचायला सुरुवात. पाणी साचल्यानं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाण्यामध्ये मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी. ईस्टर्न एक्सप्रेसवेवर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी. मुंबईकडे येणारी वाहतूक संथ गतीनं. घाटकोपर फलक दुर्घटनेबाबतच्या याचिकेवर आज सुनावणी. आपल्या विरोधात करण्यात आलेले आरोप निरर्थक आणि बेकायदा असल्याचा भावेश भिंडेंचा दावा. सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोड स्थानकादरम्यान रात्रकालीन विशेष ब्लॉक. शनिवारी रात्री 12:30 पासून पहाटे 4:30 पर्यंत ब्लॉक घेतला जाणार. 22 जुलै रोजी म्हाडाचा लोकशाही दिन. नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी दर महिन्याला म्हाडातर्फे लोकशाही दिनाचं आयोजन. राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना सुरू. राज्यामधील 1000 नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन. मुंबईतील फेरीवाला समितीमध्ये महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात येणार. महिला फेरीवाल्यांनाही प्रतिनिधित्व मिळणार. 32,000 फेरीवाल्यांमधून 64 सदस्यांची निवड होणार.